नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जुलै 2024च्या प्रश्नपत्रिकेतील आपण पर्यावरण अध्ययन या विषयाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. आणि ते 30 प्रश्न 61 ते 90 असे प्रश्न आपण आज त्या प्रश्नांचे विश्लेषण करणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लगेच घ्या, म्हणजे तुम्हाला आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. चला आपण सुरू करूया. पर्यावरण अध्ययन बघा, भाग 3 आहे. याच्यामध्ये 61 ते 90 असे तुम्हाला पर्यावरण अध्ययनावर पेपर 1 साठी प्रश्न असतात. बघा पहिलं काय दिले, डायरेक्शन दिले. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर देने के लिए सही सबसे उपयुक्त विकल्प चुनिए. बघा पहिला प्रश्न काय, आपण हिंदीमध्ये प्रश्न बघणार आहोत. ज्याला इंग्लिश योग्य वाटते त्यांनी इंग्लिश प्रश्न वाचून सॉल्व करायचे आहेत. आपण पहिल्यांदा हिंदीमध्ये वाचूया आणि नंतर तुम्हाला जर एखादा पर्याय नाही समजला तर इंग्लिशमध्ये सुद्धा आपण त्याचं वाचन करून सॉल्व करूया. काय, प्राथमिक स्तर पर ईवीएस को एक एकीकृत दृष्टिकोण में संचालित करने की सिफारिश की जाती है. सबसे उपयुक्त कारण है. काय कारण आहे बघा, काय, प्राथमिक स्तर पर ईवीएस को एक एकीकृत दृष्टिकोण में संचालित करने की सिफारिश की जाती है. पर पर्याय काय आहेत बघा, ईवीएस विषयों में मुद्दों को आकर्षित करता है, जैसे विज्ञान, सामाजिक विज्ञान और पर्यावरण शिक्षा. ऑप्शन बी बघा, यह समग्र समझ विकसित करने के मदद करता है. ऑप्शन सी, छात्रों को शिक्षकों के बोझ को कम करने में मदद करता है. काय, आणि ऑप्शन डी काय, एकीकृत ईवीएस पढ़ाना सुविधाजनक है. काय, तुम्हाला योग्य पर्याय काय वाटतात बघा. ईवीएस पहिला ऑप्शन काय बघा, ईवीएस विषयों को मुद्दों को आकर्षित करता है, जैसे विज्ञान, सामाजिक विज्ञान और पर्यावरण शिक्षा. म्हणजे काय, ईवीएसमध्ये सायन्स, सोशल सायन्स आणि एन्व्हायरमेंटल एज्युकेशन येतं. बरोबर आहे ना. ते ईवीएसमध्ये हे येतात, विज्ञान, सामाजिक विज्ञान और पर्यावरण शिक्षा. त्यामुळे ए ऑप्शन बरोबर आहे. यह समग्र समझ विकसित करने में मदद करता है. काय, ये समग्र समझ विकसित करने में मदद करता है. ऑप्शन बी, होलिस्टिक अंडरस्टँडिंग विकसित होते. त्याच्यामुळे काय होते, होलिस्टिक अंडरस्टँडिंग विकसित होते. बघा ऑप्शन बी तुम्हाला जर हिंदीमध्ये नाही समजलं तर तुम्ही इंग्लिशमध्ये बघायचं आहे. होलिस्टिक अंडरस्टँडिंग, त्यामुळं ऑप्शन बी सुद्धा तुमचा काय आहे, बरोबर येणार आहे. ऑप्शन सी काय म्हणते बघा, छात्रों और शिक्षकों के बोझ को कम करने में मदद करता है. त्याच्यामुळे काय, विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा ताण कमी होणार आहे का, तर नाही. त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. सी ऑप्शन चुकीचं आहे. एकीकृत ईवीएस पढ़ाना सुविधाजनक है. ते इंटिग्रेटेड ईवीएस शिकवणे सोपे आहे म्हणतात, ते आहे का, तर नाही. त्यामुळं हे ऑप्शनसुद्धा चुकीचं आहे. त्यामुळं काय येते, ए आणि बी हे तुमचं करेक्ट आहे. त्यामुळं ऑप्शन 3 हे तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 62वा प्रश्न काय आहे बघा, एक ईवीएस शिक्षक के रूप में आप चाहते हैं कि आपके विद्यार्थी वयस्कों के आसपास अपनी सुरक्षा के बारे में जागरूक हो, ताकि वे अपनी देखभाल कर सके और यौन उत्पीड़न का शिकार न हो. आपको कौन सा कदम सबसे उपयुक्त लगता है. बघा, कौन सा कदम सबसे उपयुक्त लगता है. काय बघा, पहिला ऑप्शन काय, उन्हें पॉक्सो एक्ट 2012 के बारे में बताइए. दूसरा ऑप्शन है, उन्हें अजनबियों से दूर रहना सिखाएं. तीसरा ऑप्शन है, गुड टच और बैड टच के बारे में वर्कशॉप आयोजित करें. चौथा ऑप्शन है, छात्रों के लिए आत्मरक्षा कार्यशाला आयोजित करें. तर काय, उन्हें पॉक्सो एक्ट 2012 में बताइए. स्ट्रेंजर टाळायला सांगायचं, म्हणजे अजनबी म्हणजे जी अनोळखी व्यक्ती आहेत त्यांच्यापासून दूर राहायला सांगायचं. गुड टच आणि बॅड टच यावर कार्यशाळा घ्यायची आणि छात्रों के लिए आत्मरक्षा कार्यशाला आयोजित करे. सेल्फ डिफेन्स वर्कशॉप फक्त मुलींसाठी का, तर नाही. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 3, गुड टच आणि बॅड टच के बारे में वर्कशॉप आयोजित करे. त्यामुळे ते जास्त योग्य पर्याय कुठला आहे, तर आपला ऑप्शन क्रमांक 3.
63 या प्रश्न, चला 63वा प्रश्न बघूया आपण. 63वा प्रश्न काय बघा. रोशनी एक ईवीएस शिक्षिका ने सरसों, हरा चना, बंगला चना और मिर्च के प्रत्येक 20 बीजों में से कितने बीज अंकुरित हुए के लिए एक डेटा चार्ट प्रदर्शित किया. कसला. सरसों, हरा चना, बंगाल चना और मिर्च के प्रत्येक 20 बीजों में से कितने बीज अंकुरित हुए के लिए एक डेटा चार्ट प्रदर्शित किया. उन्होंने उनसे यह समझाने के लिए कहा कि विभिन्न बीजों की अंकुरण दर में भिन्नता क्यों होती है. वह कौन से कौशल का आकलन करना चाहती है. बघा काय केलं शिक्षकाने, म्हणजे शिक्षकाने काय केलं आहे तर रोशनी एक विद्यार्थी आहे. ती काय ईबीएस शिक्षकाने सरसो, हरा चना आणि बंगाल चना और मिरचे के प्रत्येक 20 बीज, प्रत्येकाचे काय केले 20 बिया दिल्या आणि त्यांना काय सांगितलं तो चार्ट प्रदर्शित केला. उन्होंने एक समझाने के लिए कहा कि विभिन्न बीजों की अंकुर दर में भिन्नता क्यों होती है. त्यांनी सांगितलं प्रत्येक बीजच्या अंकुरमध्ये भिन्नता क्यों आहे, म्हणजे कमी जास्त ते दरात फरक का आहे, कोणते स्किल तपासले त्याच्या थ्रू. विद्यार्थ्यांना वाय म्हणजे एक्सप्लेन करायला सांगितलं. तर त्यांनी काय एक्सपेरिमेंट केला का, प्रयोग, अनुमान लगाना, निष्कर्ष निकालना और जांच. म्हणजे त्यांनी त्या थ्रू काय केलं तर निष्कर्ष निकालना, त्यातून त्यांना काय करायला सांगितलं, कुठले कौशल्य आकलन करना चाहती है वो निष्कर्ष, म्हणजे त्यातून ते विद्यार्थी कोणता निष्कर्ष काढतात हे त्या थ्रू त्या शिक्षकाने चेक केलं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 64वा प्रश्न काय. तेलंगाना के सापेक्ष गुजरात और बिहार की क्रमश स्थितियां है. काय विचारले. विथ रिस्पेक्ट टू तेलंगाना द रिस्पेक्टिव लोकेशन ऑफ गुजरात अँड बिहार. काय म्हणजे तेलंगणा सापेक्ष गुजरात और बिहार के क्रम स्थितियां, म्हणजे त्याची तेलंगणाच्या सापेक्ष गुजरात की स्थिती विचारली. म्हणजे तेलंगणाच्या संदर्भात गुजरात व बिहारची दिशा त्यांनी सांगायला सांगितली. बघा ऑप्शन काय उत्तर पश्चिम, दक्षिण पूर्व, दक्षिण पश्चिम, उत्तर पूर्व आणि उत्तर पूर्व, उत्तर पश्चिम, उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व. तर या प्रश्नाचं योग्य काय ते या प्रश्नाचं योग्य उत्तर कुठलं येणार आहे 64व्या प्रश्नाचं. तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व. तर कसं बघा ते मॅप ट्रिक्स तुम्ही लक्षात काय ठेवायची. तेलंगणा सेंट्रल साऊथला आहे. सेंट्रल कसा आहे तेलंगणाचा, साऊथ इंडिया आहे. असं तुम्ही साऊथ इंडिया लक्षात ठेवायचं आहे. बघा 65वा प्रश्न काय आहे बघा. छात्रों में ईवीएस में प्रक्रिया कौशल का आकलन करने के लिए आकलन की उपयुक्त उपकरणों की अधिकतम संख्या का चयन करें. छात्रों की ईवीएस प्रक्रिया कौशल का आकलन करने के लिए आकलन की उपयुक्त उपकरणं, उपयुक्त स्किल मोजण्यासाठी योग्य टूल्स. ईव्हीएसमध्ये प्रोसेस स्किल्स मोजण्यासाठी योग्य टूल्स कोणकोणते सांगायला सांगितले, म्हणजे ह्यातले योग्य कोणकोणते आहेत. बघा पहिला काय शिक्षक डायरी, बी आहे परियोजना कार्य, सी चित्र बनाना आणि चित्रपटन. ह्या 4 ऑप्शनपैकी तुम्हाला कोणकोणते योग्य वाटत आहेत. बघा काय शिक्षक डायरी, छात्रों के लिए शिक्षक डायरी हे बरोबर आहे. ऑप्शन ए हे बरोबर आहे आणि ऑप्शन बी परियोजना कार्य हे सुद्धा बरोबर आहे. चित्र बनाना काय होणार आहे ड्रॉइंग डायग्राम. त्यामुळं काय ए बी आणि डी याचं उत्तर काय ए बी आणि डी. टीचर डायरी, प्रोजेक्ट वर्क, ड्रॉइंग डायग्राम, पिक्चर रीडिंग. प्रोसेस स्किल म्हणजे ऑब्झर्विंग, रेकॉर्डिंग आणि इंटरप्रेटिंग. योग्य उत्तर तुमचं काय येणार आहे तर ऑप्शन क्रमांक 4 ए बी आणि डी चित्राचं पठण. वा प्रश्न काय बघा. किसी केंद्र शासित प्रदेश के मानचित्र के एक कोने पर नीचे दिए गए पैमाने को दर्शा गया है. पैमाना किती 1 सेंटीमीटर 155 मीटर दिलेला आहे. 1 सेंटीमीटर म्हणजेच 155 मीटर दिलेला आहे. तर त्यांनी काय सांगितले बघा. यदि कोई व्यक्ति इस मानचित्र पर 2 शहरों के बीच की दूरी 19.7 सेंटीमीटर मापता है तो इन दोनों शहरों के बीच की वास्तविक दूरी है लगभग.
त्यांनी त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर बरोबर त्यांनी किती दिलं आहे 155 मीटर म्हणजे आणि त्यांनी दुरी किती दिली 19.7 सेंटीमीटर. तुम्ही 19.7 सेंटीमीटर गुणिले 155 करायचं किती 19.7 गुणिले 155 करायचं आणि त्याचं उत्तर काय लगभग किती येईल बघा. आता मी डायरेक्ट तुम्हाला सांगते 3053 येणार आहे 0.5 मीटर येणार आहे. त्यामुळं आणि त्याचं किती कशामध्ये सांगितलं किलोमीटरमध्ये सांगितलं मीटरचं किलोमीटर करताना कशानं काय करायचं 1000नं भागायचं असतं म्हणून काय येणार आहे ह्याचं 3 पॉईंट पुढे सरकेल म्हणजे 3.0535 येणार आहे म्हणून 3.05 कुठं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला कसं करायचं हे तुम्ही नंतर पण करू शकता. बघा काय करायचं तुम्ही 155 गुणिले 19.7 करायचं आणि त्याचं उत्तर काय येते ते तुम्ही बघा. तुम्हाला सेंटीमीटरमध्ये उत्तर येईल मीटरमध्ये येईल आणि त्याचं काय करायचं किलोमीटर करायचं मीटरचं किलोमीटर करताना काय करायचं 1000नं भागायचं. बघा 67वा प्रश्न काय बघा. सदुसष्टवा प्रश्न काय बघा. पर्वतारोहियों को अधिक ऊंचाई पर नाक से खून बहने का कारण होता है. पर्वतारोहियों को अधिक ऊंचाई पर नाक से खून बहने का कारण होता है. क्या होता है खून बनना उंचावर नाकातून रक्त काय येतं बाहेरील हवेचा दाब कमी असतो आणि रक्तवाहिन्यातील दाब जास्त असतो त्यामुळं आणि कॅपिलरीज फुटतात त्यामुळे काय होतात कॅपिलरीज फुटतात. तर ह्या प्रश्न काय बघा ऑप्शन काय रक्तवाहिनियों के दबाव बाहरी दबाव से अधिक होता है. रक्तवाहिनियों में दबाव बाहरी दबाव से कम हो जाता है. रक्तवाहिकाओं में दबाव बाहरी दबाव के बराबर हो जाता है. अधिक ऊंचाई पर खून रक्त गाढ़ा हो जाता है. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा ऑप्शन क्रमांक ए रक्तवाहिकाओं में दबाव बाहरी दबाव से अधिक होता है. कशामध्ये रक्तवाहिन्यामध्ये काय असतं दबाव जास्त असतो बाहेरील हवेच्या दाबापेक्षा हवेचा बाहेर दाब कमी असतो आणि रक्तवाहिन्यांचा दाब कसा होतो जास्त होतो त्यामुळे काय होतं कॅपिलरीज फुटतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. निम्न में से उष्मा के कुचालक समूह का चयन करें म्हणजे सिलेक्ट द ग्रुप ऑफ पुअर कंडक्टर ऑफ हीट फ्रॉम द फॉलोइंग. पुअर कंडक्टर जे आहेत ते तुम्ही योग्य ऑप्शन निवडायचं आहे. पुअर कंडक्टर हीटचे पुअर कंडक्टर बघा ऊल आहे का पुअर कंडक्टर ऊड आहे का तर आहे. आयर आहे का पुअर कंडक्टर तर नाही. एअर दुसरा ऑप्शन बघा एअर आहे का तर एअर आहे पुअर कंडक्टर आहे. आणि वॉटर अजिबात नाही कॉपर पण नाही. आणि एअर तिसरा ऑप्शन बघा एअर तर आहे आपण वरती बघितलं एअर आहे ऊल पण आहे आणि ॲल्युमिनियम आहे का ॲल्युमिनियम नाही म्हणजे ह्याच्यातला एक नाही दुसऱ्या ऑप्शनमधले 2 नाहीत आणि तिसऱ्या ऑप्शनमधला 3 नाही. तर प्युअर कंडक्टर आपल्याला एक ग्रुप जिथे पूर्ण पुअर कंडक्टर आहेत हीट ऑफ पुअर कंडक्टर आहेत त्यामुळे मेटल्स काय आहे ऊल प्लॅस्टिक आणि वूड ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे तिन्ही पण काय आहेत पुअर कंडक्टर ऑफ हीट आहेत. वूड प्लॅस्टिक आणि ऊन प्लॅस्टिक आणि लकडी. ऑप्शन क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा. मेटल्स कसे असतात तर गुड कंडक्टर असतात. बघा 69वा प्रश्न बघा. 69वां प्रश्न काय पहले दिन से 10वें दिन तक बीज किस प्रकार अंकुर में आते हैं लिखिए. रीता ने अंकुरन का पाठ पढ़ाने से पहले अपने विद्यार्थियों का यह कार्य दिया. वो अपने छात्रों की कौन सी क्षमता का आकलन करने की कोशिश कर रही है. बघा काय पहले दिन से 10वें दिन तक म्हणजे ते बीज
बिया ज्या तुम्ही लावलेल्या आहेत त्या पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत कशा अंकुरित होता ह्याच्यावर त्यांनी रीताने म्हणजे शिक्षिकेने त्यांनी काय करायला सांगितलं त्याच्यावर पाठ लिहायला सांगितला। अंकुरण पाठ पढ़ाने से पहले विद्यार्थ्यांना ते कार्य दिलं, ते एक गृहपाठ म्हणून दिलं। वह अपने छात्रों की कोणशी क्षमता त्याच्यातून ती कुठली क्षमता म्हणजे त्यांना कोणती क्षमता त्याच्यामध्ये रुजवायची आहे असे आकलन कोशिश कर रही है। बघा ऑप्शन काय आहेत, चित्र बनाए और प्रस्तुत करे, अनुमान करे कि अंकुरित बीज कैसे दिखे, निरीक्षण करे और रिकॉर्ड करे, दी गई क्रियाकलाप से निष्कर्ष निकाले। बघा काय काय त्याच्यातून ते घेण्याचा प्रयत्न करत आहे। पहिल्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत अंकुरण नोंदवायचे आहे, की काय करायचं ऑब्झर्वेशन आणि रेकॉर्डिंग करायचं आहे। ऑब्झर्वेशन काय, निरीक्षण आणि रेकॉर्ड हे तर करणारच आहे, आणि अनुमान करे की अंकुरित बीज कैसे दिखे म्हणजे चित्र बनाय प्रस्तुत करे हे ह्याचा काय संबंध आहे का, येणार आहे का त्याच्यामध्ये नाही। त्याला काय 10 दिवसापर्यंत ऑब्झर्वेशन करायचं ना आणि अनुमान काढायचे ना, मग त्यामुळे निरीक्षण आणि अनुमान हे दोन ऑप्शन येणार आहेत, बी आणि सी। म्हणून या प्रश्नात योग्य उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 2 बी आणि सी। बघा 17वां प्रश्न काय आहे, पौधों की एक प्रजाति एक्स है, पौधों की एक प्रजाति एक्स है जो बहुत अधिक संख्या में पैदा होती है लेकिन पूरे विश्व में भारत के वाय भाग में ही पाई जाती है, यह किस प्रकार की प्रजाति है। भरपूर संख्येत आढळणारी पण फक्त एका भागात आढळणारी प्रजाती कोणती आहे, तर प्रचुर, विदेशी, स्थानिक, विलुप्त होने की कगार पर। काय आहे याचे उत्तर, ऑप्शन क्रमांक 3 स्थानिक। चला 71वां प्रश्न बघा काय आहे, 71वां प्रश्न काय बघा, ईव्हीएस में पर्यावरण अर्थात पर्यावरणाचा अर्थ काय, मानव निर्मित पर्यावरण, मानव निर्मित पर्यावरण, ईव्हीएस म्हणजेच काय बघा, प्राकृतिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण आणि सांस्कृतिक पर्यावरण हे। तर या प्रश्नाचे योग्य हे चारही पण ऑप्शन बरोबर आहे। मानव निर्मित पर्यावरण पण असतं, प्राकृतिक पर्यावरण पण असतं, सामाजिक पर्यावरण पण असतं आणि सांस्कृतिक पर्यावरण पण असतं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे। 72वां प्रश्न बघा काय, हाथियों के विषय में वह कथन चुनिए जो सही नहीं है, नहीं विचारले बघा, सही नहीं है। हथनियाँ झुंडों में रहती है, एक झुंड में 20 से 25 हथनियाँ और उनके बच्चे होते हैं। हाथी 14-15 वर्ष के आयु तक ही झुंड में रहते हैं। 15 वर्ष से अधिक आयु के हाथी झुंड छोड़ देते हैं और अकेले ही रहते हैं। बघा काय सांगितले, हाथनियाँ झुंडों में रहती है नहीं, एक झुंड में 20 से 25 हथनियाँ और उनके बच्चे होते हैं। ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा 73वां प्रश्न काय आहे, ईवीएस कक्षाओं में मानचित्र पठन गतिविधि छात्रों में कुछ योग्यताओं और कौशलों का विकास करता है, वे है। ऑप्शन बघा, स्थानों की सापेक्ष स्थिति को समझना, स्थानों की दिशाओं को समझना, प्रतीकों और पैमाने को समझना, पैमाने के नक्शे के अनुसार सटीक रूप से आरेखन। काय या प्रश्नाचं उत्तर काय, स्थानों की सापेक्ष स्थिति समझना हे पण बरोबर आहे, स्थानों की दिशाओं को समझना हे पण बरोबर आहे, आणि प्रतीकों और पैमाने को समझना हे पण नक्शे के सटीक रूप से आरेखन। ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, डी आरेखन येणार नाही। पैमाने के नक्शे के अनुसार सटीक रूप नाही, अजिबात नाही। बघा 74वां प्रश्न बघा, आपका घर एक्स पर स्थित है तथा आपका विद्यालय वाई पर स्थित है। आपके घर से विद्यालय तक के लिए कोई सीधी सड़क नहीं है। अंत आप पहले ए पर जाते हैं जो एक्स के ठीक उत्तर में लगभग 125 मीटर की दूरी पर है।
फिर आप बी पर जाते हैं जो ए के ठीक पश्चिम में 75 मीटर की दूरी पर है। फिर आप सी पर जाते हैं जो बी के ठीक उत्तर में लगभग 150 मीटर दूरी पर है। और अंत में आप वाई पर अपने विद्यालय पहुंचते हैं जो सी के ठीक पूर्व में 75 मीटर की दूरी पर है। वाई पर आपके विद्यालय के सापेक्ष एस पर आपके घर की सही दिशा क्या है? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ठीक दक्षिण। बघा, ए पर जाते जो एक्स के ठीक उत्तर लगभग 125। आता एक्स आपला हे तर घर आहे, काय आहे? घर आहे. एक्सच्या उत्तरेला म्हणजे उत्तरी लगभग 125 मीटर दूर आहे. उत्तरेला 125 मीटर. किती? 125 मीटर. कौन आहे? ए आहे. फिर आप बी पर जाते हैं जो ए के ठीक पश्चिमेला आहे. एच्या पश्चिमेला किती आहे? 75 मीटर. किती? 75. कौन जाते हैं? बी. फिर आप सी पर जाते जो बी के ठीक उत्तर में लगभग 150 म्हणजे वरती बघा 150 आहे. कौन? सी. जो बी के ठीक उत्तर 150 है पर अंत में आप वाई पर अपने विद्यालय पहुंचते हैं पर है और अंत में आप वाई पर अपने विद्यालय पहुंचे जो सी के ठीक पूर्व में 75 है. म्हणजे इथे 75 येणार अजून कुठं? सी. कोण आहे? वाय आहे इथं. सी के ठीक 75. वाई पर अपने विद्यालय के सापेक्ष एक्स पर आपके घर की सही दिशा. एक्स की वायच्या तुलनेत एक्सची दिशा कोणती येणार आहे? तर दक्षिण. बरोबर, खालची दिशा येणार आहे. इथं वाय आहे ना, इथं वाय आहे. ह्याला जर जोडलं तुम्ही तर ही खालची दिशा कुठली येणार आहे? दक्षिण येणार आहे. इथं आपल्याकडे जागा जास्त अवेलेबल नाही त्यामुळं आपण जास्त तुम्हाला बघा मी सांगितले बऱ्यापैकी तुम्हाला, त्यामुळे त्याच्यावरून तुम्ही काढू शकता. बघा 75वां प्रश्न. सलीम और राजू स्कूल जाने वाले बच्चे हैं. सलीम को तला हुआ खाना और मैदा से बने उत्पाद बहुत पसंद है. दूसरी तरफ राजू घर का बना स्वस्थ खाना खाता है लेकिन वो पालक और अन्य हरी पत्ती सब्जियां कभी नहीं खाता है. दोनों को निम्न में से क्रमशः किस विकार से पीड़ित होने की संभावना है? बघा काय सलीम आणि राजू. सलीम काय करतोय? तळलेले पदार्थ खातोय. सलीम काय खूप तळलेले पदार्थ आणि मैद्याचे पदार्थ खातोय. आणि राजू काय करतोय? घरचे सकस अन्न खातो पण पालक आणि हिरव्या पालेभाज्या खात नाही. त्यामुळं बघा ऑप्शन काय आहेत? स्कर्वी और अनिमिया. तरी त्यांना कोणता आजार होऊ शकतो? तर स्कर्वी और अनिमिया, क्वाशियोरकर और अनिमिया, मोटापा और अनिमिया, पेलाग्रा और अनिमिया. तर काय होणार आहे? तर मोटापा और अनिमिया. कुठलं? तळलेले पदार्थ प्लस मैदा काय होणार आहे? तर लठ्ठपणा. सलीम काय खातोय? तळलेले आणि मैदा खातोय त्यामुळे त्याच्यामध्ये काय येणार आहे? मोटापा म्हणजेच लठ्ठपणा येणार आहे. आणि हिरव्या पालेभाज्यामध्ये आयर्न असतं त्यामुळे ते न खाल्ल्यामुळे काय होणार आहे? रक्तक्षय अनिमिया होणार आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 3. तुम्हाला कळलंच. आयर्नाची डिफिशियन्सी असेल तर पालेभाज्या खात नाही त्यामुळे कशाची डिफिशियन्सी होणार आहे? आयर्नची. त्यामुळे ॲनिमिया होणार आहे. आणि ॲनिमिया ऑप्शनमध्ये सगळ्याच ऑप्शनमध्ये दिलं आहे. आणि पण सलीम काय खातोय? तळलेले पदार्थ आणि मैदा खातोय. मैदा आणि तळलेल्या पदार्थामुळे काय होणार आहे? स्कर्वी होणार आहे का? नाही. स्क्वॉशियोरकर होणार आहे का? नाही. पेलाग्रा होणार आहे का? नाही. त्यामुळे हे ऑप्शन तर कटले. आणि तळलेल्या पदार्थामुळे आणि मैद्यामुळे काय होतं तुम्हाला तर माहितीच आहे, लठ्ठपणा येतो. त्यामुळे काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. बघा 76वां प्रश्न बघा. 76वां प्रश्न काय बघा. निम्नलिखित में से उस समूह को चुनिए जो मिश्र धातुओं से बना है. काय? मिश्र धातू अलॉयज असलेला समूह निवडायचा आहे तुम्हाला. कसले? मिश्र धातू असलेला. पहिला काय? ब्रास, ब्रॉन्झ आणि लिथियम. ब्रास, ब्रॉन्झ, लिथियम मध्ये हे अलॉय आहेत का सगळे? बघा ब्रास, ब्रॉन्झ आणि लिथियम. लिथियम हे काय आहे? अलॉय आहे का? नाही. लिथियम नाही. त्यामुळे ऑप्शन 1 तर कटला.
मॅग्नेशियम, ॲल्युमिन आणि स्टील. मॅग्नेशियम, ॲल्युमिन आणि स्टील. तरी स्टील फक्त आहे ह्यातला ॲलॉय, फक्त मॅग्नेशियम ॲल्युमिन आहे का, तर नाही. त्यामुळे ऑप्शन 2 पण कटला. स्टील, ब्रांझ आणि टीन. स्टील, ब्रांझ आणि टीन. टीन नाही, टीन हे मूलद्रव्य आहे ना, त्यामुळे टीन कसा येईल ऑलॉयमध्ये. स्टील आणि ब्रास आहे, पण टीन काय आहे, मूलद्रव्य आहे, त्यामुळे हे ऑप्शन क्रमांक 3 तर येणार नाही. स्टील, ब्रास आणि ब्रांझ हे बरोबर आहे. हे काय आहे, तिन्ही पण काय आहेत, अलॉय आहेत. बघा स्टील कसं, स्टील कशापासून बनलेलं आहे, आयर्न आणि कार्बनपासून. ब्रास कशापासून बनलेला आहे, कॉपर आणि झिंकपासून. आणि ब्रांझ कशापासून बनलेला आहे, तर ब्रॉन्झ कशापासून बनलेला आहे, तर कॉपर आणि टीनपासून. त्यामुळे हे तिन्ही पण काय आहेत, ऑलॉय आहेत. बघा 77वा प्रश्न बघा. अजर्शन आणि रिझन बघा दिले. अभिकथन आणि कारण. बघा अभिकथन काय दिले. ईवीएस की पाठ्यपुस्तकों में कहानियों और आख्यानों का उपयोग किया गया है. ईवीएस की पाठ्यपुस्तकों की कहानियों को आख्यानों का उपयोग किया गया है. कारण का उद्देश्य है कि बच्चों को संवेदनशील बनाना, क्योंकि वह कहानी में पात्रों के साथ तदानुभूति रख सकता है. पाठ्यपुस्तकें बच्चों को हमारे समाज के भीतर मौजूद व्यापक मतभेदों के प्रति संवेदनशील बनाना चाहिए. बघा ऑप्शन काय देईल, अभिकथन और कारण दोनों सही है और कारण अभिकथन सही व्याख्या करता है. बघा 77वा प्रश्नाचं काय उत्तर. 77वा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. अभिकथन आणि कारण दोनों सही है और कारण अभिकथन की सही व्याख्या करता है. ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा 78वा प्रश्न काय आहे. पृथ्वी के आयतन में निम्नलिखित होते हैं. 1% क्रस्ट, 84% मेटल आणि 15% कोर. काय होतंय, तर तिन्ही पण बरोबर आहेत. बघा 1% क्रस्ट असतं, 84% मेटल असतं आणि 15% कोर असतं. त्यामुळे हे ऑल ऑप्शन क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. किती ह्याच्यावर तुम्हाला सेपरेट पण प्रश्न, किती टक्के क्रस्ट असतं किंवा किती टक्के मेंटल असतं आणि किती टक्के कोर असतं, हे तुम्हाला क्रोड असतं, हेच तुम्हाला सुद्धा विचारलं जाऊ शकतं सेपरेट. त्यामुळे ह्या प्रश्नाशी रिलेटेड असे प्रश्न तुम्ही तयार करायचे आणि लक्षात ठेवायचे. त्याच पद्धतीचे प्रश्नसुद्धा तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. बघा 79वा प्रश्न बघा. 79वा प्रश्न काय, अभिकथन आणि कारण दिलेलं आहे. कशावर आहे, काय आहे बघा, अभिकथन आणि कारण. तर काय, अलबरूनी एवं इब्न बतूता जैसी यात्रियों ने भारत से विभिन्न देशों की यात्रा की. आणि कारण काय, यात्राओं से लोगों को एक दूसरे के विचारों को जानने का अवसर मिलता है. काय आहे बघा, अजर्शन रिझन काय, ट्रॅव्हल्स आहे. आणि अजर्शन काय, अल बरूनी एवं इब्न बतूता जैसी यात्रियों, भारतातून इतर देशात गेलेले यात्री. रिझन काय, प्रवाशांमुळे लोकांमध्ये विचारांची देवाणघेवाण होते, असं त्यांचं रिझन आहे. पण हे कारण त्याच्या प्रवासाचे स्पष्टीकरण असू शकतं का रे, बघा अजिबात नाही. कारण आहे, विचारांची देवाणघेवाण होते, पण ते त्याचं कारण असू शकतं का, तर नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 दोनों ए आर सही है किंतु आर ए की व्याख्या नहीं करता. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. 80वा प्रश्न बघा. एक ईवीएस शिक्षिका अपने छात्रों से कल्पना करने और उत्तर देने के लिए कहती है, क्या होता अगर पृथ्वी से सभी पक्षियों को एक साथ मार दिया जाता. ऐसे प्रश्न हैं. बघा एका शिक्षिकेने मुलांना काय प्रश्न, जर सर्व पक्षी एकाच वेळी मारून गेले तर काय होईल. हा प्रश्न कशावर आधारित आहे, तर काल्पनिक प्रश्न आहे. तो कसा आहे, कल्पनावर आधार आहे. त्यामुळं ऑप्शन क्रमांक हायपोथेटिकल क्वेश्चन आहे. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 81वा प्रश्न बघा. 81वा प्रश्न काय बघा. एनसीईआरटी की 5वीं कक्षा की पाठ्यपुस्तक में झारखंड में रहने वाली सूर्यमणि की एक वास्तविक कहानी है. यह अध्याय आदिवासी जीवन और सूर्यमणि की भूमिका को दर्शाता है.
छात्रों के लिए प्रासंगिक अध्याय द्वारा संबोधित सबसे महत्वपूर्ण पहलू का चयन करें। सबसे महत्वपूर्ण पहलू का चयन करें सांगितलेलं आहे बघा. सूर्यमणी झारखंड म्हणजे 5वीच्या NCERTच्या बुकमध्ये सूर्यमणी झारखंड कथा अध्ययनाचा मुख्य उद्देश काय असं त्यांनी विचारलेलं आहे. ऑप्शन बघा काय आहेत. जनजातीय समुदायों के बारे में लोकप्रिय धारणाएं और पूर्वग्रह, आदिवासी बद्दलचे गैरसमज असं सांगितले त्यांनी. वनवासियों समुदायों और उनके पास रहने वाले जंगलों के बीच घनिष्ठ संबंध, काय सांगितलंय. जंगल आणि जंगलवासियांचे नातं. लड़कियों की शिक्षा कैसे उनके जीवन को बदलती है, काय मुलींचे शिक्षण इथं सांगितलेलं आहे. आणि जनजातीय आदिवासियों द्वारा उपयोग किए जाने वाले वन उत्पादन, जंगलातील उत्पन्न मुख्य उद्देश आहे का त्याचा सूर्यमणी त्याच्यामध्ये काही मुख्य उद्देश दिलेला नाही. त्यामुळं A, B आणि C हे करेक्ट आहे. बघा कुठल्या ऑप्शनमध्ये A, B, C. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा. हा अध्याय सामाजिक संवेदनशीलता, लैंगिक समानता आणि पर्यावरण जाणीव विकसित करतो. पॅडॉलॉजिकल जर तुम्ही ह्याच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं असेल तर बघा काय लक्षात ठेवायचं. ह्या अध्यायामधून काय शिकलंय. सामाजिक संवेदनशीलता, लैंगिक समानता, पर्यावरण जाणीव विकसित होते. बघा 82वा प्रश्न काय आहे. 82वा प्रश्न बघा. निम्नलिखित में से कौन सा से पर्वत पर्वतों की उत्पत्ति ज्वालामुखी से मानी जाती है. सही विकल्प चुने. माउंट किलिमांजरो, फ्युजियामा आणि अल्पस पर्वत. कुठला येते बघा. 82वा प्रश्नाचं 82 ज्वालामुखी पर्वत माउंट किलिमांजरो हे बरोबर आहे. आणि फ्युजियामा हे सुद्धा बरोबर. अल्पस पर्वत तर काय नाही येणार. तर A आणि B कुठल्या ऑप्शनमध्ये बघा. A आणि B 4 क्रमांकाचं ऑप्शन हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा. 83वा प्रश्न बघा. 83वा प्रश्न बघा काय. स्टेटमेंट A आणि स्टेटमेंट B. कथन A काय सांगतंय. कौवा पेड़ की बहुत नीची डाल पर घोंसला बनाता है. कथन B. विवर पक्षी 2 पत्तों को सीकर अपना घोंसला बनाती है. निम्नलिखित में सही कोड चुनिए. काय. कावळा खूप खाली फांदीवर घरटे बांधतो का, तर ते चुकीचं आहे. एक कथन काय चुकीचं आहे. आणि वेवर बर्ड 2 पाने शिवून घरटे बांधतो, काय सांगितलं त्याने. वेवर पक्षी 2 पाने शिवून घरटे बांधतो, तर ते योग्य आहे. कथन बी हे बरोबर आहे आणि कथन ए हे चुकीचं आहे. त्यामुळं ए गलत हे परंतु बी सही आहे. कुठला ऑप्शन आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 84वा प्रश्न बघा काय. निम्नलिखित अभिकथन ए तथा कारण आर को ध्यान से पढ़े तथा सही विकल्प को चुने. अभिकथन बघा. अगर कोई तैरना नहीं भी जानता है तब भी मृत सागर में वह आसानी से तैर सकता है. क्या कर सकता है. आसानी से तैर सकता है. कारण मृत सागर के 1 लीटर पानी में 300 ग्राम नमक पाया जाता है, जो इसे सबसे अधिक नमक सेंद्रीय सागर बनता है. बघा ऑप्शन का है. दोनों ए और आर सही है तथा आर ए की व्याख्या करता है. दोनों ए व आर सही है किंतु आर ए की व्याख्या नहीं करता. ए सही है किंतु आर गलत है. ए गलत है किंतु आर सही है. काय अभिकथन काय दिलंय. सी डेड सी काय दिलंय. डेड सी मध्ये न पोहताही माणूस तरंगतो. त्याने काय तैरना नाही भी जानता है तरी पण तो माणूस त्याच्यावर तरंगतोय. आणि कारण काय डेड सी मध्ये मीठ खूप जास्त आहे आणि 300 ग्रॅम नमक पाया जात आहे. त्यामुळे पाणी जड असतं, डेन्सिटी जास्त असते त्यामुळे तिथे. त्यामुळं काय होतंय. दोन्ही बरोबर आहेत. दोन्ही बरोबर. रिझन एक्सप्लेनेशन सुद्धा हे बरोबर आहे. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. डेन्सिटी जास्त असल्यामुळे पाणी जड असल्यामुळे काय होतं तिथं पोहता न येताही तो माणूस तिथं काय होतो पोहू तरंगतो. माणूस त्याच्यावर डेड सीवर तरंगतो. बघा 85वा प्रश्न बघा. समर अपने छात्रों से अपने परिवार के सदस्यों से सलाह लेने के लिए कहता है कि वे अलग अलग तरीकों के पकाए गए अलग अलग खाद्य पदार्थों में नामों का पता लगाए, जैसे कि
भाप देना, भुनना, उबालना, तलना आदि सबसे उपयुक्त कारण डैश डैश है। प्रयोग को प्रोत्साहित करना, सामाजिक अंतरक्रिया में सुधार करना, बच्चों को समूह के कार्य करने के अवसर प्रदान करना, गृह कार्य को प्रोत्साहित करना। काय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कुकिंग मेथडविषयी विचारलं आहे. त्या एक्सपेरिमेंटला प्रोत्साहित करायचं काम नाही. एक्सपेरिमेंटचा काय संबंध आहे? सामाजिक अंतरक्रिया में सुधारणा होते का? तर नाही. सबसे उपयुक्त कारण विचारले. तर बच्चों को समूह कार्य करने के अवसर प्रदान करना, सोशल इंटरेक्शन, गृह कार्य को प्रोत्साहित करना. तर काय करायचं आहे? गृह कार्य को प्रोत्साहित करायचं. प्रोत्साहित करणे ह्याला जास्त तुम्ही महत्त्व, प्रोत्साहन द्यायचं. विद्यार्थ्यांना तुम्ही प्रोत्साहन देताय ना, त्यामुळं गृह कार्याला प्रोत्साहन द्यायचं. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा 86वा प्रश्न काय आहे? प्रश्न काय आहे? निम्नलिखित में से कौन प्राथमिक स्तर पर ईवीएस पढ़ाने के अनुभवात्मक रणनीतियों को सबसे अच्छा दर्शाता है? सबसे अच्छा दर्शाता है. चर्चा, प्रदर्शन, क्षेत्र भ्रमण, कला एकीकृत शिक्षा. तर काय येतंय? चर्चा. चर्चा हे तर पॉझिटिव्ह आहे. प्रदर्शन हे पण ईव्हीएससाठी. क्षेत्रभ्रमण, कला एकीकृत शिक्षा. क्षेत्रभ्रमण हे क्षेत्रभ्रमण पण येते बरं का, पण इथं ऑप्शन तसं दिलं नाही, त्यामुळं ऑप्शन 1 हा पर्याय बरोबर आहे. 87वा प्रश्न बघा. कथन काय दिलंय? 87वा प्रश्न. ईवीएस पाठ्यचर्चा सीखने के सामाजिक रचनावादी परिप्रेक्ष्य में तैयार किया गया है. क्या तैयार किया गया है? क्या है बघा. बच्चों के गहन अध्ययन के साथ बच्चों के सीखने के बारे में पियाजे के विचार सामाजिक रचनावादी परिप्रेक्ष्य का प्रतिनिधित्व करते हैं. ईवीएस पाठ्यचर्चा सीखने के सामाजिक रचनावादी परिप्रेक्ष्य के तैयार किया गया है. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे बघा. तर ऑप्शन क्रमांक 3 कथन 1 सत्य आहे, परंतु कथन 2 असत्य आहे. दूसरं कथन काय दिलं आहे? बच्चों के गहन अध्ययन के साथ बच्चों के सीखने के बारे में पियाजे के विचार सामाजिक रचनावादी परिप्रेक्ष्य का सामाजिक पियाजेचं त्याच्या पियाजे नाही येणार इथं, त्यामुळे असत्य आहे. कथन सेकंड असत्य आहे. 88वा प्रश्न बघा. 88वा काय दिले? भारत में 7:30 PM है, उसी दिन 2 PM होगा. कुठल्या देशामध्ये 2 PM राहील? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे लंडन. तर बघा तुम्हाला हे कसं काढायचं? जर तुम्हाला टाईम विचारला, टाईम कसा काढायचा विचारलं तर काय करायचं? भारतातली वेळ बघायची. भारतातली वेळ किती? 7.3. आणि तुम्हाला त्याच दिवसात सेम जर तुम्हाला टाईम दिला असेल तर काय करायचं? ह्याच्या तुम्हाला टाईम विचारला तर कसा काढायचा सांगते बघा. आपला इंडियन टाईम घ्यायचा आणि त्यामधून किती मायनस करायचं? 5:30 मायनस करायची. आणि ते तुम्हाला जर टाईम विचारला तर सोपं आहे, पण तुम्हाला देशाचं त्या कुठल्या देशातला टाईम तेवढा असेल असं विचारलं तर तुम्हाला ते स्पेसिफिक लक्षात ठेवावं लागेल. कारण हे तर बघा ह्याच्यातून जर मायनस केलं तर काय येणार आहे? 2.00 PM म्हणजे 2 PM कुठल्या देशाचा आहे ना तर लंडनचा. चला 89वा प्रश्न बघा. निम्नलिखित में से कौन सी रणनीति यात्रा थीम को पढ़ाते समय जांच इंक्वायरी को बढ़ावा देती है? निम्नलिखित में कौन सी रणनीति यात्रा थीम को पढ़ाते समय जांच इंक्वायरी को बढ़ावा देती है? छात्रों से परिवहन के विभिन्न साधनों के चित्र एकत्र करने के लिए कहना, छात्रों से उनके या उनके पड़ोसियों की यात्रा के अनुभवों को बताने के लिए कहना, छात्रों को पुरानी कारों पर डिजिटल प्रस्तुति देने के लिए कहना, आसपास के छात्रों में रुचि के विभिन्न स्थानों के चित्र दिखाना. अनुभव हा शब्द खूप पॉझिटिव्ह आहे, त्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. छात्रों को उनके पड़ोसियों की यात्राओं के अनुभवों को बताने के लिए कहना हे खूप पॉझिटिव्ह आहे.
बघा 90वा प्रश्न काय आहे बघा, लास्ट प्रश्न आहे आपला बघा। ईवीएस पढ़ाते समय एक शिक्षक निम्नलिखित विधियों का पालन करता है। सोचो, जोड़ो, साझा करो, पारस्परिक सहपाठी ट्यूशन, जिक्सा, रणनीति, सहपाठी पुनर्निरीक्षण ये उदाहरण है। तर काय येणार आहे? ए या प्रश्नाचं उत्तर काय दिलंय बघा, सहपाठी समूह द्वारा शिकना आणि रचनात्मक उपागम, उपदेशात्मक उपागम आणि आगमनात्मक उपागम। ह्या आन्सर कीमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर काय दिलंय? ए दिलंय। ए म्हणजेच काय असतं तर ऑप्शन 1 आणि 2 दोन्ही पण बरोबर आहे। ज्यांनी कुणी 1ला टिक केले त्यांचं पण आन्सर बरोबर दिलंय आणि ज्यांनी कुणी 2 दिले त्यांचं पण आन्सर बरोबर दिलं आहे। अशा प्रकारे आता आपण 30 प्रश्न ईव्हीएस म्हणजेच पर्यावरण अध्ययनाविषयी बघितलेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण मराठी पेडागॉजी मराठी विषयाचे 60 प्रश्नांचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तोही तुम्ही बघून घ्या। तुम्हाला आयडिया येऊन जाईल प्रश्न कसे येतात, उतारे कसे असतात आणि कवितावर किती प्रश्न असतात। त्यामुळे तोही व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे आणि हा व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त करायचा आहे। पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकर मिळणार आहे। त्यामुळं चॅनल आपला नवीन असाल तुम्ही चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।